भिवंडीत रिक्षा स्टँडवरील अतिक्रमण हटवण्यासाठी महापालिका मुख्यालयासमोर लालबावटा रिक्षा चालक मालक संघटनेनं आंदोलन केलं। पालिका प्रशासनाकडे तक्रार करूनही तोडगा निघाला नाही असं संतप्त रिक्षा चालकांनी सांगितलंय। बीडच्या अंबाजोगाईत ट्रान्सफॉर्मरला भीषण आग लागली होती। अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला। ट्रान्सफॉर्मरच्या बाजूला असलेला कचरा पेटवल्यामुळे ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे। चांदवडच्या खडक ओझर भागात बिबट्यानं धुमाकूळ घातलाय। बिबट्याच्या हल्ल्यात 2 शेतकरी गंभीर जखमी झाले। त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले। परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाल्यानं बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली जाते। हिंगोली तालुक्यातील सिरसम गावातील महिलांनी डोक्यावर हंडा आणि घागर घेत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांना महिलांनी संतप्त होत आम्हाला पाणी कधी मिळणार असा प्रश्न विचारला। महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षाबाहेर जोरदार घोषणा दिल्या। जळगावमध्ये पोलीस भरती प्रक्रिया सुरू होत आहे। 171 जागांसाठी 1200हून अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केले। पोलीस भरती प्रक्रियेत मानवी चुका टाळण्यासाठी डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय। इंदापूरमध्ये एमआयडीसीचा मार्ग मोकळा झालाय। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी ही घोषणा केली आहे। रत्नापूर इथे एमआयडीसीसाठी 1000 एकर जागा देण्याचा निर्णय राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत झाल्याची माहिती आहे। भिवंडीत कुकसे ग्रामपंचायतीमधील भ्रष्ट कारभाराविरोधात ग्रामस्थांनी आंदोलन केले। ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत ग्रामपंचायत कार्यालयासमोर नरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले। कागदोपत्री काम दाखवून जनतेच्या पैशाची लूट केल्याचा आरोप यावेळी गावकऱ्यांकडून करण्यात आला आहे।